हाय, हॅलो, नमस्ते. मी सीमा. स्वागत आहे माझ्या YouTubeच्या चॅनलमध्ये. तर आज आपण कुठलाही क्लीनिंग व्लॉग न पाहता किंवा डेली व्लॉग न पाहता आज आपण संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक पाहणार आहोत. आणि हा संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक करत असताना खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स इथे आपण वापरलेल्या आहेत. जर पुरणपोळीचा स्वयंपाक लवकर व्हावा असं जर वाटत असेल ना, तर काही ट्रिक्सचा आपण वापर केलाच पाहिजे. आपल्याकडे वेळ कमी असेल ना, तर अशा वेळेस आपण सर्रास कुकरचा वापर करतो. तर आज आपण हे पुरण कुकरमध्येच तयार करणार आहोत. इथे मी चण्याची डाळ जवळपास दीड वाटी घेऊन ती स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवली होती आणि कुकरला 3 शिट्या मी लावून घेतल्या. मस्त मेणासारखी मऊ अशी डाळ शिजून 3 शिट्यांमध्ये तयार होते. आता पाणी इथे मी निथळत ठेवलेलं आहे. चाळणीमधून ते पूर्णपणे निथळून जाईल तोपर्यंत आपण काय करूया, पुरणासाठी जो लागणारा मसाला आहे तो आपण बनवून घेणार आहोत. तर यामध्ये ना मी 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे आणि स्वाद वाढवण्यासाठी 3 ते 4 हिरव्या वेलच्या इथे आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे. बऱ्याच ठिकाणी बडीशेप वापरली जात नाही, पण बडीशेप पुरणपोळी ज्यावेळेस आपण पुरण बनवतो ना, तर त्यावेळेस बडीशेप, सुंठ वापरावी. कारण की हे कसं आहे, हे पाचक आहे आणि त्यामुळे याचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. कारण की पुरणपोळी जर बनवली ना, तर पुरणपोळीचा स्वयंपाक जड असतो पचण्यासाठी आणि म्हणून यामध्ये आपण बडीशेप, सुंठ पावडर याचा वापर करणार आहोत. तर वेलच्या घालून घेतलेल्या आहेत आणि छान असं थोडंसं भाजून घ्यायचंय. खमंगपणा येतो याने आणि पावडर पटकन होते याची. तर याला पटकन भाजून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची पावडर बनवून घेणार आहे मी. हल्ली बऱ्याचशा महिला ऑफिसमध्ये जात असतात आणि पुरणपोळीचा इतका मोठा स्वयंपाक करायचा म्हटलं ना, की वेळेअभावी त्यांना जमत नाही. पण अशा पद्धतीने 3 ते 4 माणसाचा स्वयंपाक झटपटरित्या आपण करू शकतो. कुकरचा वापर करून, चॉपरचा वापर करून आणि खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून. तर इथे मी डाळ निथळत ठेवली होती, बडीशेप आणि वेलची भाजून घेतलेली आहे आणि तवा गरम आहे. याच तव्यावरती मी कांदा भाजत ठेवलेला आहे पुरणपोळीच्या आमटीसाठी. आता हे जे बडीशेप आणि वेलची आहे ते मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहे मी आणि आता यामध्ये मी चमचाभर सुंठ पावडर घालून घेते आणि याची छान अशी पावडर बनवून घ्यायची आणि ती चाळणीने चाळून घ्यायची. आता माझ्याकडे ना 2 बर्नरचा गॅस आहे. त्यामुळे मोठा स्वयंपाक करायचा जर झालं ना, तर या 2 बर्नरवरच मला करावा लागतो आणि पुरणपोळीचा स्वयंपाक थोडासा वेळखाऊ असतो. पण अशा पद्धतीने मी कुकरचा वापर करते आणि एक गॅस रिकामा झाला की पटकन त्यावरती दुसरे पदार्थ मी बनवत असते. झटपटरित्या आपण आधीच जर तयारी करून ठेवली ना, तर खूप वेळा आपला वेळ वाचतो आणि झटपट आपली कामं देखील होतात. आता ही जी डाळ आहे मस्त मऊ अशी शिजलेली आहे. तर आता ही व्यवस्थित मी टोपामध्ये घालून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी ना इथे जी बडीशेपची पावडर तयार करून घेतली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये, तिला मी चाळून घेतलेलं आहे आणि ही सगळी पावडर मी या डाळीमध्ये घालून घेतलेली आहे आणि ह्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही कधी बडीशेप, सुंठ वापरत नसाल ना, तर एकदा घालून बघा. मस्त खमंग अशी पुरणपोळी तयार होते. आता ह्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता जवळपास दीड वाटी चणा डाळ घातली होती, छोटी वाटी. तर त्याला गूळ देखील मी दीड वाटीच घालणार आहे. दीड वाटीला थोडासा कमी इतका मी गूळ घालणार आहे. तर आपल्या आवडीनुसार कमी जास्त गूळ आपण करू शकतो. कांदा इथे छान भाजत आलेला आहे, तर त्याला थोडंसं पुन्हा एकदा मी परतून घेते आणि कांदा जर आपण लालसर रंगावरती भाजला ना, तर आमटीला म्हणजे कोणतीही आमटी असू दे, त्याला खूप छान अशी चव येते. आता हा कांदा देखील भाजत आलेला आहे आणि गूळ देखील मी आणखीन चिरून घेणार आहे. कारण की कसं आहे, बीड साईडला पुरणपोळीसोबत गुळवणी खाल्ली जाते आणि बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी आणि दूध देखील खाल्लं जातं. तर आमच्याकडे ना गुळवणी आणि दूध हे दोन्ही प्रकार खाल्ले जातात. त्यामुळे मला इथे थोडीशी गुळवणी देखील करून घ्यायची आहे. गूळ घालून घेतलेला यामध्ये आणि आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ हा डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आता इथे बघा, व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर डाळ कशी आहे, अगोदरच आपण कुकरमध्ये शिजवून घेतली होती म्हणजे खूप मऊ अशी शिजून तयार झालेली आहे आणि याचं पुरण देखील इतकं पटकन तयार होणार आहे ना, तर अजिबात आपल्याला जास्त वेळ लागणार आहे. तर तुम्हाला समजेलच पुढे की किती पटकन मी हे पुरण तयार करणार आहे ते.
आता कोणत्याही पदार्थाचा गोडवा वाढण्यासाठी चिमटभर मीठ घातलंच जातं. त्यामुळे इथे मी पुरणमध्ये थोडंसं चिमटभर मीठ घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेणार आहे. मीठ घातल्यामुळे देखील मस्तपैकी पदार्थाचा गोडवा खुलून येतो. आता मला इथे थोडंसं गुळवणी करायचंय, तर इथे मी आणखीन थोडासा गूळ चिरून घेते आता. तर तुमच्याकडे गुळवणी खाल्ली जाते का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा हां. कारण की माझं सासर कोल्हापूर आहे आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आणि त्यामध्ये मी गुळवणी केली होती. कारण की ही पद्धत बीडची आहे. गुळवणी खाल्ली जाते आणि मी जेव्हा माझ्या सासरी जेव्हा पहिल्यांदा गुळवणी केली तर त्यावेळेस त्यांच्याकडे खाल्ली जात नाही वाटतं. तर त्यामुळे ते त्या गुळवणीला बघत होते आणि हा काय प्रकार म्हणून त्यांनी विचारलं. त्यावेळेस मग मी सांगितलं की आमच्याकडे गुळवणी खाल्ली जाते. तर कोणी खाल्ली नाही. सगळ्यांनी दूध पोळीच खाल्ली, पण मी मात्र गुळवणी आणि पोळीच खाल्ली. तर आता इथे मी काय करते, थोडंसं जे ओला नारळ आहे, तर ते थोडंसं चिरून घेते. आता पुरणपोळीची आमटी म्हटली ना, की त्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण थोडंफार घालायचं, जास्त नाही घालायचं. तर इथे मी थोडासाच नारळ चिरून घेतलेला आहे आणि आता हे करत असताना सोबतच माझं पुरणकडे देखील लक्ष आहे. कारण की कसं आहे, गूळ घातल्याबरोबर पुरण हे भांड्याला खाली तळाला चिकटलं जातं. त्यामुळे सतत याला हलवत राहायचं आणि पुरण तयार करत असताना ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गॅस इथे कधीच फुल करायचा नाही. मंद आचेवरती हे मध्यम म्हणजे लो टू मीडियम आचेवरती गॅस ठेवायचा आणि त्यावरती हे पुरण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय, गुळामध्ये मिक्स करून घ्यायचंय. कारण की गूळ घातल्याबरोबर पुरणाला पाणी सुटतं आणि हेच पाणी आपल्याला आटवून घ्यायचंय. आमच्या सासरी म्हणजे कोल्हापूर साईडला ना कटाची जेव्हा आमटी करतात ना, तर ज्यावेळेस आमटीला फोडणी देतात, त्यावेळेस तेलामध्ये भरपूर सारं कढीपत्ता सोबतच मोहरी आणि ठेचलेलं ओलं खोबरं किंवा मग सुकं खोबरं, जिरं आणि लसूण असं हे ठेचून तेलामध्ये घातलं जातं आणि व्यवस्थित परतून त्यामध्ये मग कोल्हापुरी मसाला घालून हा मसाला व्यवस्थित परतला जातो आणि मग आपण जे येळवणी काढून ठेवलंय म्हणजे डाळीचं पाणी ते घातलं जातं. तर आज आपण थोडंसं तसंच करणार आहोत. पण इथे ना मी ठेचून खोबरं वगैरे काही घालणार नाहीये. कारण की कसं आहे बरेच जण कटाची आमटी पितात. तर अशा वेळेस हे आमटी पित असताना खोबऱ्याचा तुकडा घशामध्ये अडकून ठसका लागण्याची भीती असते. त्यामुळे मी तसं काही करत नाही. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मला थोडंसं जिरं घालून घ्यायचं. तर जवळपास 1.5 चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता भाजून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे. आता यामध्ये ना थोडासा खडा गरम मसाला म्हणजे अख्खा गरम मसाला घालून घेणार आहे. तर यामध्ये 2 काळी मिरी, 2 लवंग्या, 1 वेलची, थोडंसं धणे आणि तेजपत्त्याचं पान घालून घेतलेले, दगडफूल आणि चक्रीफूल थोडं-थोडं घालून घेतलेले. याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तोपर्यंत इथे गॅसवर मी गुळवणी देखील तयार करायला ठेवलेली आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे गुळवणी इथे मी फक्त 2 माणसाचीच बनवलेली आहे. आता ही पेस्ट मसाल्याची तयार झालेली आहे आणि आता आपण पटकन आमटीला फोडणी देऊन घेणार आहोत. गुळवणी तयार झाली आहे. आता ह्याला मी काढून घेते आणि आता या भांड्यामध्ये मी आमटी करून घेणार आहे. तर कोल्हापूर साईडला कटाची आमटी केली जाते आणि खरं सांगते की त्या आमटीमध्ये ना भरपूर असा कट असतो, भरपूर असं तेलाचं प्रमाण असतं आणि आजच्या आमटीमध्ये आपण तेलाचं प्रमाण वापरणार आहोत, पण जास्त न वापरता जितकं आपल्याला झेपेल तब्येतीला तितकंच आपण वापरणार आहोत. तर आता इथे हे भांडं गरम झालंय. यामध्ये आता मी थोडंसं तेल घालून घेणार आहे. तर आता या भांड्यामध्ये ना मी जवळपास 2 ते 3 पळ्या इतकं तेल घालून घेणार आहे आणि त्यामध्येच हा मसाला मी फ्राय करून घेणार आहे. तर कसं आहे तुम्हाला जर जास्त कटाची आमटी पाहिजे असेल ना, तर 4 ते 5 पळ्या देखील तुम्ही तेल घालू शकता. पण आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी आणि म्हणून इथे मी जवळपास 2 ते 3च पळ्या तेल घातलेले. त्याला देखील थोडंसंच कमी असेल इतकं तेल घातलं असेल अंदाजे आणि आता याला मी फोडणी देऊन घेणार आहे. तर काही स्वयंपाक आपण असे करत असतो ना सणावाराच्या दिवशी की ते सागर
अग्रसंगीत होणं खूप गरजेचं असतं. जसं की पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं, की तेलाची पुरणपोळी किंवा मग तूप घालून व्यवस्थित शेकलेली पुरणपोळी, त्यासोबतच तळलेली भजी, भजी तळतातच आणि सोबतच पापड. तर अशा प्रकारे हे तळणीचे पदार्थ असतात ना, तर ह्या स्वयंपाकाबरोबर व्यवस्थितच जातात. तर आता यामध्ये बघा, मी कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि कोल्हापुरी तिखट घालून घेतलेलं आहे 2 चमचे भरून इतकं आणि आता ही तयार केलेली पेस्ट घालून घेतलेली. व्यवस्थित मी आता हे परतून घेते तेल सुटेपर्यंत. आता हा मसाला आपल्याला पटकन जर परतायचा असेल आणि आपल्याकडे कमी वेळ असेल ना, तर या भांड्यावरती सरळ मसाल्याच्या भांड्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम स्लो करून ठेवायचं. स्लो गॅसवरती हा मसाला आतल्यात खूप छान असा शिजला जातो आणि तेल सोडायला लागतो. कमीत कमी वेळेमध्ये पटकन मसाला फ्राय तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. आता बाजूला पुरण देखील तयार झालेलं आहे. आमटी, गुळवणी हे सगळं करत असताना आपण बाजूला पुरण तयार करून घेतलं. त्यामुळे आपला 1 मिनिट देखील कुठेही वाया गेलेला नाहीये. तर आता हा मसाला देखील आता बऱ्यापैकी आता परतत चाललेला आहे. मसाल्याने आता तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आणि आता यामध्ये मी जो हा कट होता डाळीचा काढलेला, ज्याला येळवणी म्हणतो आपण, तर ते सगळं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर आता हे मी डाळ भिजवली होती ना आणि 3 शिट्ट्यांमध्ये ही डाळ खूप छान मऊ शिजली गेली आणि याचं जे पाणी निघालं ना डाळीचं ते पण खूप छान असं दाटसर निघालेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडाफार मसाला आहे त्यामध्ये मी थोडंफार पाणी घालून हे मसाल्याचं पाणी देखील यामध्ये घालणार आहे. कसं आहे की हल्लीच्या आता आपलं खाणं-पिणं जे आहे ना, ते असं ओरिजिनल असं राहिलेलं नाहीये. जसं गावाकडे जे ओरिजिनल असं खाणं-पिणं आपल्याला मिळतं, जसं की शेतातल्या ताज्या-ताज्या भाज्या, तसं आपल्या शहरामध्ये ना भरपूर फवारणी करून या भाज्या आलेल्या असतात. त्यामुळे आपण आपली तब्येत खूप जपणं गरजेचं आहे. त्यामुळे शक्यतो आपल्याला जर तेलाचं प्रमाण कमी वापरता आलं, तर आपण ते नक्कीच करावं. कारण की कसं आहे, आपण कमवतो आणि आपण आपल्या फॅमिलीसाठीच जगत असतो. त्यामुळे आपण आपल्या फॅमिलीची काळजी घेणं खूप गरजेची आहे. आता इथे मी हे पाणी घालून घेते मसाल्याचं. बाकी जर तुम्ही म्हणाल कटाची आमटी दिसायला तर एकदम असं नजर भरून आपण बघू शकतो त्याला आणि खायला आणि पिण्यासाठी पण खूप भन्नाट अशी ती कटाची आमटी लागते. पण आपण ही बनवलेली आमटी देखील चवीला कुठेच कमी नाहीये. तोडीस तोड आहे. फक्त फरक जर म्हणाल तर यावरती जो कट जो म्हणाल ना, तो फक्त थोडासा कमी आलेला असेल. तर आता तुम्ही ठरवायचंय की आपल्याला जास्त तेल घालून तयार केलेली कटाची आमटी हवी आहे, की हेल्दी अशी आमटी हवी आहे. असो, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाला कशा पद्धतीने खायला आवडतं, तर तो ज्याने त्याने आपल्या पद्धतीने स्वयंपाक करावा. तर आता इथे मी फोडणी दिलेली आहे. आता ही आमटी उकळतीये तोपर्यंतच मी काय करते, हे जे तयार झालेलं पुरण आहे ना, तर ते पटकन एका डब्यामध्ये चाळणीच्या सहाय्याने तयार करून घेत आहे. बघा चमचा या पुरणामध्ये असा उभा राहिलेला आहे. तर हे एक पद्धत आहे पुरण तयार झालं कसं हे ओळखण्याची. आता हे गरम-गरम पुरणच आपल्याला या चाळणीमध्ये चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे गाळून घ्यायचंय. तर गरम-गरम पुरण तुम्ही जर गाळाल ना चाळणीतून, तर पटकन तयार होतं हे पुरण आणि जर थोडंसं थंड किंवा कोमट जर पुरण झालं ना, तर त्याला वेळ लागतो पुरण गाळायला. तर आता हे सगळं पुरण गाळण्यासाठी मला जवळपास 7 ते 8 मिनिटं लागली. कारण की दीड वाटीचंच पुरण होतं, पण शिजल्यानंतर डाळ भरपूर तयार होते. तर आता हे पटकन मी आता पुरण तयार करते आणि एका बाजूला आता आमटी देखील तयार होईल. तर बघा अगदी 7 ते 8च मिनिटामध्ये भर-भर मी हे पुरण अशा पद्धतीने तयार करून घेतलं आणि बाजूला आता ही जी आमटी आहे ती देखील उकळून तयार झालेली आहे आणि आता मला गरमागरम भात तयार करून घ्यायचा आहे. कारण की भात जो आहे ना, तो सगळ्यात शेवटीच लावायचा म्हणजे जेवणाच्या वेळेला गरमागरम ताटामध्ये भात येतो. आता इथे मी कुकर देखील तयार करूनच ठेवला होता. तर साधा म्हणजे आपला जो स्टीम राईस साधा भात असतो तो या कुकरमध्ये लावलेला आहे आणि 3 शिट्ट्यांमध्ये हा देखील तयार होऊन जाईल. आमटी इथे तयार झालेली आहे. पुरण देखील माझं इथे तयार करून झालेलं आहे आणि आता आपण तयारी करून घेणार आहोत पुरणपोळी लाटण्याची.
पुरणपोळीच्या आमटीला छान अशी उकळी फुटलेली आहे, तरी देखील मंद आचेवरती तिला मी 5 मिनिटासाठी पुन्हा उकळवून घेणार आहे. आणि जितकी आपण मंद आचेवरती ती पुरणपोळीची आमटी उकळू ना, तितकी छान अशी चव येते तिला आणि मस्तपैकी त्याला कट देखील येतो, तर्री येते. आता इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि आता इथे आपण झटपट पोळ्या लाटून घेणार आहोत. आता इथे ना मी सकाळीच हे जे पीठ होतं तर ते मळून ठेवलेलं आहे. आता हे पीठ वगैरे मळून दाखवण्याचा मी व्हिडिओ काही बनवलेला नाही, कारण की भरपूर मोठा व्हिडिओ होणार होता. आणि साधंच जे गव्हाचं पीठ आहे ना, लोकवन गव्हाचं पीठ वापरते मी पुरणपोळीसाठी. तर इथे मी या पिठामध्ये कुठेही मैदा वगैरे वापरलेलं नाही. लोकवन गव्हाच्या पिठाचंच हे मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता अशी वाटी करायची त्याची तयार खोलगट अशी आणि त्यामध्ये बसेल इतकं भरपूर पुरण भरायचं आणि त्याला व्यवस्थित बंद करायचं. आता लोकवन गहूच मी का सांगते, कारण की लोकवन गव्हाला खूप छान असा चिकटपणा असतो मैद्यासारखा आणि त्याची खूप छान अशी तार चालते आणि या पिठाची बनवलेली पोळी देखील फुटत नाही आणि मस्तपैकी टम्म अशा पोळ्या तयार होतात फुगून आणि मऊ लुसलुशीत पोळ्या खूप वेळेपर्यंत या पिठाच्या तयार राहतात. जर या पिठाच्या पासून तुम्हाला पोळ्या जमल्या नाहीत तर तुम्ही थोडासा मैदा देखील मिक्स करू शकता. तर आमच्या गावी म्हणजे माझी आत्या सासू ज्या आहेत ना, तर त्या खूप छान अशा तेलावरती पोळ्या तयार करतात. ज्याला तेलोरी असं म्हणतात. पण मला त्या तेलोऱ्या वगैरे काही जमत नाही. मी करते तशा, पण मला इतक्या काही परफेक्ट जमत नाही. त्यामुळे कसं आहे, मस्तपैकी कोरड्या पिठावरती भरभर पोळ्या लाटून माझ्या तयार होतात आणि त्या तेलोऱ्या करायला जर म्हटलं ना, की त्याला जास्त वेळ लागतो. मला मला तरी वेळ लागतो आणि जे माझी आत्या सासू आहेत ना, तर त्या म्हणतात, की पिठापेक्षा त्या तेलोऱ्या पटकन तयार होतात. तर असं त्यांचा अनुभव आहे, पण माझा अनुभव थोडासा वेगळा आहे. तर मस्तपैकी मोठीची मोठी पोळी इथे लाटून घेतलेली आहे, गरम तव्यावरती तिला घातलेली आहे. कारण की कसं आहे, छोट्या-छोट्या पोळ्या तयार करून त्याला वेळ पण भरपूर जातो. त्यामुळे मस्तपैकी मोठमोठ्या पोळ्या मी तयार करून घेते आणि पोळ्या देखील जाडजूड नाहीयेत बरं का, मस्तपैकी पातळ अशा लाटून घेतलेल्या आहेत. बरं, पोळ्या लाटत असताना ना किनारे आधी व्यवस्थित पोळीची लाटून घ्यायची, म्हणजे किनारीला मस्तपैकी असं पुरण चारही बाजूला फिरलं जातं आणि पुरणपोळी मस्तपैकी टम्म अशी फुगते. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेणार आहे. तर एक बाजू पलटली की दुसरी बाजू आपण उलटून घ्यायची आहे आणि तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. तर मी इथे माझ्या आवडीनुसार मी तेल लावलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण पुरणपोळी खायला बसतो त्यावेळेस मी वरनं तूप मुलांना देत असते. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम्म फुगलेली पोळी तुम्हाला दिसत असेल. आता कसं आहे, की ही पोळी वरची शेकेपर्यंत खालची पोळी लाटून आपली तयार झाली पाहिजे. म्हणजे कुठेही गॅस वाया जात नाही आणि आपला स्वयंपाक देखील पटापट तयार होतो. तर आता ज्या नवशिक्या नवविवाहित ज्या वधू असतात ना, तर त्यांना थोडासा वेळ लागतो. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, अनुभवातून आणि थोड्याफार प्रयत्नातून आपल्याला शिकायला मिळतील. तर सुरुवातीला मला देखील जमत नव्हतं, पण भरपूर वेळा मी नंतर करून मला देखील आता हे जमायला लागलेलं आहे. तर आता ही वरची पोळी तयारच झालेली आहे. तोपर्यंत आता ही खालची पोळी देखील लाटून होतीये. बरं आणखीन एक मला इथे सांगावसं वाटतं, की बऱ्याच ज्या ताई आहेत ना, तर त्या पोळ्या केल्यानंतर लगेचच गरम-गरम पोळी फोल्ड करून ठेवून देतात. तर मला असं वाटतं ना, गरमागरम पुरणपोळी कधीच अशी फोल्ड करून ठेवायची नाही. कारण की पोळी गरम असते, त्यामध्ये भरपूर अशी वाफ असते आणि आपण लगेचच तिला फोल्ड करून ठेवली ना, तर त्या आतून ना अशा मऊ पडत जातात. जास्तच म्हणजे ओलावा राहिल्यासारख्या वाटतात. त्यामुळे काय करायचं, ह्या पोळ्या तयार करून झाल्यानंतर आपण त्या थोड्याशा वाफ जाईपर्यंत तशाच ठेवायच्या आणि थोड्याशा गार झाल्यानंतर त्या पोळ्या तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता. आता इथे मी दुसरी पोळी घातलेली आहे आणि बाकीच्या पोळ्या मी अशाच पद्धतीने बनवून घेते. तर सगळ्या पुरणपोळ्या बनवण्यासाठी म्हणजे दीड वाटीची डाळ घालून ह्या पोळ्या बनवण्यासाठी मला जवळपास पाऊण तास लागला. कारण की कसं आहे सगळंच आपण एकच माणूस इथे करतोय. हाताखाली जर 1-2 माणसं असतील तर कामं थोडीशी झटपट तयार होतात, पटकन उरकतात. आता इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतलेले आणि आता मला इथे भजी तळून घ्यायची आहेत. तर आता माझी ही जी भजी करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असेल, तर एका चॉपरमध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घातलेला आहे आणि त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे आणि चॉपरमध्ये मस्तपैकी याला बारीक करून घेणार आहे.
जर तुम्ही कोणी नवशिक्या जर असाल आणि हा स्वयंपाक जर करत असाल ना, तर अशा वेळेस आपल्या हाताखाली कोणी व्यक्ती जर नसेल, तर सरळ तुम्ही कुकरचा वापर करा डाळ शिजवण्यासाठी. कारण की टोपामध्ये जर तुम्ही डाळ शिजवायला लागाल, तर त्याला जास्त वेळ लागतो. हां, त्याचं डाळीचं पाणी भरपूर निघेल तुम्हाला, पण त्याला थोडासा वेळ लागतो. मग त्यापेक्षा कुकरमध्ये डाळ शिजवून घ्यायची. डाळीचं पाणी काढून घ्यायचं आणि गरम पाणी घालून तुम्ही आणखीन थोडंफार डाळीचं पाणी काढू शकता. आता ह्या चॉपरमध्ये देखील बघा मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर छान अशी बारीक केली. त्यामध्येच मी 4 ते 5 चमचे बेसन पीठ, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून आता या चॉपरमध्येच हे पीठ मी मिक्स करून घेतेय. तर अशा पद्धतीने झटपट भजीचं पीठ देखील तयार करून घेतलेलं आहे आणि इतक्या पिठापासून भरपूर अशी भजी 4 ते 5 माणसं खाऊ शकतील इतकी भजी तयार होतात. कमीत कमी वेळेमध्ये झटपट स्वयंपाक तयार करायचा असेल तर काही गॅजेट आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. जसं की कुकरचा वापर करा, चॉपरचा वापर करा किंवा मग आपल्याकडे जे मिक्सर मिळतात, पीठ मळू शकतो वगैरे ज्याला फूड प्रोसेसर आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये देखील मिक्सरमध्ये पीठ खूप छान असं फूड प्रोसेसरमध्ये मळलं जातं अगदी 2च मिनिटामध्ये. तर अशा पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकता आणि झटपट स्वयंपाक तयार करू शकता. मग अशा वेळेस आपल्या हाताखाली कोणी नसेल ना, तरी देखील काहीही फरक पडत नाही. तर आता गरम-गरम तेलामध्ये इथे मी गव्हाची कुरडई तळून घेतलेली आहे. कारण की पुरणपोळीसोबत मस्तपैकी गव्हाची कुरडई चवीला छान लागते. आता इथे मी कुरडई तळून घेतली आहे आणि काहींची फर्माईश आहे की आम्हाला उडदाचा पापड हवा आहे, तर तो देखील मी इथे पटकन तळून घेणार आहे. आणि आमच्या घरामध्ये ना जास्त काही असे तेलकट म्हणजे तळलेले जे पापड आहेत ना, ते जास्त काही खाल्ले जात नाहीत. तर मी जवळपास 2 उडदाचे पापड आणि 2 ते 3 कुरड्या इतकंच मी तळलेलं आहे आणि आता ह्यातील देखील ते उरणार आहे मला माहिती आहे. तरी देखील मी इथे पापड 2च तळून घेतलेले आहेत. आता हे गरम तेल आहे आणि यामध्ये आता मी गरमागरम ही भजी घालून घेते आणि छान अशी सोनेरी रंगावरती तळून घेते. बरेच जण असं म्हणतात, की 4 ते 5 माणसाच्या स्वयंपाकाला इतका काय वेळ लागतो, झटपटरित्या स्वयंपाक तयार होतो. तर खरं आहे, माणूस 1 असो की 4 असो, स्वयंपाक हा करावाच लागतो आणि सगळे पदार्थ जर तुम्ही करत असाल ना, तर तितकाच वेळ लागणार आहे. त्यामुळे जास्त म्हणजे 4 ते 5 माणसं असू दे किंवा 1 माणूस असू दे, वेळ हा स्वयंपाकाला लागतो आणि तो जर वाचवायचा असेल ना, तर आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स तुम्हाला पाहायला मिळाल्या असतील. आणि हो, माझ्या गोड ताईंनो, जर तुम्हाला माझ्या या टिप्स आणि ट्रिक्स जर आवडत असतील ना, तर नक्कीच मला कमेंट करा आणि हा जो व्हिडिओ आहे ना, तो थोडाफार शेअर देखील करा. आता इथे भजी मी छान तळून घेतलेली आहेत आणि आमटी तयार झालेली त्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरली कोथिंबीर घालून घेतली आणि आता ही गरमागरम तळलेली भजी मी काढून घेते. आता ही भजी ना खाताना मस्तपैकी कोथिंबीर आणि हिरवी मिरची दाताखाली आली की खूप छान चवदार अशी ही भजी तयार होतात. तर माझ्या आईकडे ही जी भजी आहेत ना, अशा पद्धतीने न बनवता डाळ भिजत घातली जाते चण्याची, थोडीशी मुगाची डाळ, थोडेसे तांदूळ आणि त्यामध्ये मग आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची घालून त्याची छान अशी भरडसर पेस्ट केली जाते आणि त्याची भजी बनवली जातात. ती देखील अप्रतिम अशी तयार होतात. बरं, बोलता बोलता आपला इथे सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता ताट बनवून घेते. पुरणपोळी तयार झालेल्या आहेत. सोबतच इथे मी गरमागरम भजी घालून घेते. सोबतच गरमागरम वाफाळलेला भात, पुरणपोळीची आमटी, गुळवणी, दूध आणि त्यामध्ये साजूक तुपाची धार, थोडेसे तळलेले पापड आणि सोबतच थोडंसं तोंडी लावायला चटक-मटक असं लोणचं. तर आजचा साग्र संगीत पुरणपोळीचा स्वयंपाक कसा वाटला माझा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये फक्त आपण पुरणपोळीचा स्वयंपाक शेअर केला. तर आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. तर चला पुन्हा भेटूया नवीन एका अशा इंटरेस्टिंग व्लॉग सहित. तोपर्यंत बाय.